कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शाळांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच महाडसह रायगड जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शासकीय संकेतस्थळे आणि सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने विविध दाखल्यांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत। उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास दाखला तसेच डोंगरी दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांची कामे रखडली आहेत। सेतू केंद्रांमध्ये वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याची तक्रार पालकांकडून केली जाते। प्रवेशाचा हंगाम सुरू असताना पर्यायी व्यवस्था न केल्याबद्दल प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे। या परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून तातडीने समस्या सोडवण्याची मागणी होत आहे। शासनाचे जे दाखले जे आहेत मुलांच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी, आज मुलांनी चांगल्या पद्धतीने मार्क मिळून सुद्धा दाखल्याअभावी फॉर्म भरले गेले, पण आता फॉर्म भरले गेले आहेत आणि जरी दाखले मिळाले नाहीत तर ॲडमिशन होणार नाही आहे। किंवा ज्या सवलती आहेत जातीच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये, नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये, जे उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, तर त्याच्या अभावी मुलांना आता हे मिळणार नाही, ॲडमिशन मिळणार नाही, मुलांचं नुकसान होईल। आज 10 दिवस फेऱ्या मारतो आम्ही, पण आम्हाला दाखले वेळेवर मिळत नाही आहेत। त्यांचे सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम्स आहेत, मुलांनी करायचं काय?